हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचा शीरखुर्मा। हा शीरखुर्मा बनवायला एकदम सोपा आहे आणि एक खास टिप मी तुम्हाला देणार आहे। ह्या टिपमुळे आपला शीरखुर्मा अगदी थोड्याच वेळात छान दाटसर होऊन जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी हे सगळे ड्रायफ्रूट्स 4 तासासाठी भिजत घातले होते। बदाम आहेत 10 ते 12, 2 खारीक आहेत। जर खारीक नसेल तर तुम्ही खजूरही वापरू शकता। खारीक बघा फुगून छान मोठी झालेली आहे। चारोळी आहे 1 चमचा, 10 ते 12 काजू आहेत आणि पिस्ता 10 ते 12। या सगळ्याचं मी कवर काढून घेणार आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड तुम्ही करू शकता। 3 वेलची घेतलेली आहे। हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खास टिप अशी आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच एका जादुई मिक्सचरमुळे आपला जो शीरखुर्मा आहे तो अगदी कमी वेळात दाटसर होणार आहे। ही केशर काडी 2 ते 3 चमच्यामध्ये भिजवून घेतलं आहे। केशर काडी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। वेलचीनेही छान मस्त फ्लेवर येतो शीरखुर्म्यासाठी। चला तर मग पुढची कृती करूया। सगळे ड्रायफ्रूट्स मी कवर काढून छान असे लांब कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करू शकता। खारीक पण बघा भिजवल्यामुळे छान मऊ पडलेली होती आणि कट करायला सोपी गेली। शेवया घेतलेल्या आहेत 1 वाटी, अगदी बारीक शेवया घ्यायचे तुम्हाला आणि ईदच्या सीझनमध्ये ह्या शेवया इझिली अवेलेबल होतात। तर सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये 1 चमचा तूप विरघळवून घेणार आहोत। या तुपामध्ये आपल्याला 2 मिनिटासाठी ड्रायफ्रूट्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। फक्त 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्या। याने काय होईल, आपले जे भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे कोरडे पडतील आणि छान त्याला सोनेरी रंगही येऊन जाईल। तुम्ही बघू शकता मस्त असे कलर दिसत आहेत ड्रायफ्रूट्सचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडेसे शेवया घालून फ्राय करणार आहोत। 1 वाटी शेवया घेतलेली आहेत। तुम्हाला किती दाट हवं आहे यानुसार तुम्ही शेवया कमी जास्त करू शकता। फक्त 1च मिनिटासाठी आपण शेवया परतून घेणार आहोत। ह्या शेवया अगदी बारीक आहेत त्यामुळे करपण्याचे चान्सेस आहेत। आता आपण हे मिक्सचर काढून घेऊ। इथं मी 1 वाटी शेवयासाठी 1 लिटर दूध उकळत ठेवलेलं आहे। या दुधामध्ये उकळी यायच्या आधी आपण जे आपलं जादुई मिक्सचर केलेलं होतं गव्हाच्या पिठाचं ते मिक्स करून घेणार आहोत। आता गॅस फ्लेम लावून द्या आणि छान दुधाला उकळी येऊ दे। दुधाला उकळी येऊन 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असं फेसाळलेलं दूध आपलं तयार आहे। छान उकळी आलेले आहे आणि गव्हाच्या पिठामुळे आत्ताच ह्या दुधाला मस्त असा दाटसरपणा आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपले साखर पावडर मिक्स करून घेऊ। वेलची आणि साखर पावडर मी एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं दाटसर दूध रेडी आहे। आता आपण याच्यामध्ये केशर दूध मिक्स करून घेऊ। केशर दूध घातलेलं आहे, दुधाला छान उकळी पण आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आणि शेवया मिक्स करून घेऊ। आता हे दूध थोडंसं दाटसर वाटत आहे, पण तुम्ही थोड्या वेळानंतर जेव्हा हा शीरखुर्मा थोडासा थंड होईल तेव्हा ह्याला आणखी दाटसरपणा येतो। त्यामुळं त्या अंदाजाने तुम्ही दूध किती आटवायचं हे ठरवा। तर फ्रेंड्स, आपला हा खास असा शीरखुर्मा अगदी थोड्या वेळात तयार झालेला आहे। माझे चॅनल नवीन आहे, माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। हा शीरखुर्मा करायला खूप सोपा आहे आणि चवीला एकदम मस्त लागतो। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।